नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेलो आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण छान प्रश्न आणि छान उत्तरे आहेत. प्रश्न: स्वामी समर्थांना गुरुवारी का पाळतात? तर उत्तर आहे, गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस. स्वामी समर्थ हे सद्गुरूंचे रूप आहेत. त्यांच्या स्मरणाने गुरुवारी आध्यात्मिक शक्ती ही आपली वाढते. नंतरचा प्रश्न: स्वामी समर्थांना पिवळा रंग का प्रिय आहे? तर उत्तर आहे, पिवळा रंग ही गुरुत्वाची आणि समृद्धीचे चिन्ह आहे. स्वामींना पिवळा फुलांचा हार, वस्त्र अर्पण केल्याने कृपा मिळते. प्रश्न: नैवेद्य म्हणजे नेमकं काय? उत्तर: भक्तिभावाने देवासमोर अर्पण केलेला अन्नाचा नैवेद्य म्हणजे देवाशी नातं जोडण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. प्रश्न: जय जय स्वामी समर्थ हा जप किती वेळा म्हणावा? उत्तर: रोज सकाळी किंवा गुरुवारी 11, 21 किंवा 108 वेळ म्हणावा. मन शांत होतं आणि कार्यात यश येतं. प्रश्न: स्वामी समर्थांचा फोटो घरात कुठे ठेवावा? उत्तर: पूर्व किंवा ईशान्य दिशेला स्वच्छ जागी रोज दिवा लावा आणि नमस्कार करा. प्रश्न: स्वामी समर्थांचे फोटो देवघरात ठेवले तर चालतील का? उत्तर: नक्कीच. त्यांच्या प्रतिमेला नमस्कार करत गुरुवारचा दिवस दिवा लावा. स्वामींची कृपा नक्कीच होते. प्रश्न: गुरुवारी उपवास करावा का? तर उत्तर: हो. केळं, दूध किंवा मग साबुदाणा खा. हे उपवास स्वामींना खूप प्रिय आहे. प्रश्न: स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य प्रिय आहे? उत्तर: पिठलं भाकरी, केळी, वरण भात, साखर पारे, भक्तिभावाने दिलेला कोणताही नैवेद्य. प्रश्न: स्वामी समर्थ जपाचा प्रभाव काय आहे? तर उत्तर: मनाला स्थैर्य, रोगापासून संरक्षण आणि कार्यसिद्धी होते. प्रश्न: झोपण्याआधी स्वामी समर्थांचं नाव घेतल्याने काय लाभ होतो? उत्तर: वाईट स्वप्न टळतात, मन शांत राहतं, रक्षण मिळतं, सोबतच मनात ठेवलेली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. प्रश्न: गुरुवारी काय देऊ नये? तर उत्तर: लोणचं, लसूण पोट, तांबड्या काळ्या रंगाचा वस्त्र याचा त्याग करावा. प्रश्न: स्वामी समर्थ मंत्र जप कोणत्या वेळी करावा? उत्तर: सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानंतर स्वामींचा जप करायचा. प्रश्न: ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा अर्थ काय? उत्तर: श्री स्वामी समर्थांना नम्रतेने वंदन, त्यांच्या कृपेची याचना. प्रश्न: संकटाच्या वेळी कोणता स्वामी मंत्र म्हणावा? उत्तर: जय जय स्वामी समर्थ जोरात श्रद्धेने उच्चारल्यास संकट पडते. प्रश्न: घरात भांडण होत असल्यास काय करावे? उत्तर: स्वामींच्या फोटो पुढे गुरुवारी पिवळं फूल अर्पण करा आणि स्वामींचा जप करा. प्रश्न: आजारी व्यक्तीला स्वामींचा मंत्र दिल्यास काय होते? उत्तर: मनोबल वाढते, औषधाला साथ मिळते आणि रोग आजाराचा शमतो. प्रश्न: स्वामी समर्थांना वाहायचं फूल कोणतं? तर उत्तर: झेंडू, सोनटक्का किंवा केवडा, पिवळसर व सुगंधी कोणतेही फुले. प्रश्न: स्वामींच्या कृपेमुळे सरकारी नोकरी मिळते का? उत्तर: हो. गुरुवारी 11 वेळा जप करा आणि कामांच्या कागदांवर स्वामींचं नाव लिहा. प्रश्न: मुलास अभ्यासात रस नाही, काय करावे? उत्तर: त्याच्या अभ्यास खोलीत स्वामींचा फोटो लावा आणि तुमच्या मुलाला रोज जय स्वामी समर्थ म्हणायला सांगा. प्रश्न: आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काय उपाय करावा? उत्तर: गुरुवारी पिवळं फळ, केळं स्वामींना अर्पण करून 11 वेळा स्वामी समर्थ जपा. प्रश्न: सासू सुनांमध्ये भांडण होतात, याचा उपाय काय? उत्तर: एकत्र बसून स्वामी समर्थांची आरती दर गुरुवारी करा. प्रश्न: नवरा बायकोत तणाव असल्यास काय करावे? याचं उत्तर: एकत्र स्वामींची पूजा करा आणि 7 दिवस स्वामी समर्थ नावाचा जप करा. प्रश्न: मुलाला वाईट सवय लागल्या तर काय करावे? उत्तर: त्याच्या उशीखाली स्वामींचं छायाचित्र ठेवा व दररोज जय स्वामी समर्थ जपा. प्रश्न: गुरुवारी फरशी पुसू नये असं का म्हणतात? तर फार सुंदर उत्तर आहे. फरशी पुसल्याने घरातील गुरुतत्व ढवळलं जातं अशी समजूत आहे. श्रद्धेने त्या दिवशी घराला विसावा दिला जातो. प्रश्न:
गुरुवारी मीठ का देऊ नये? उत्तर, मीठ हे गुरुकृपा आणि संबंधाचं प्रतीक आहे. ते देणं म्हणजे आपलं आध्यात्मिक संबंध दुसऱ्याला देणं अशी समज आहे. प्रश्न, गुरुवारी केस का कापू नयेत? उत्तर, केस कापणे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा कमी कापणं ऊर्जा करणं. गुरुवारी ती ऊर्जा गुरुशी संबंधित असते असं मानलं जातं. प्रश्न, गुरुवारी पैसे का उसने द्यायचे नाहीत? उत्तर, गुरु म्हणजे लक्ष्मी, ज्ञान. गुरुवारी उसनं देणं म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी व गुरु दोघेही पाठवणं. प्रश्न, गुरुवारी नवीन वस्त्र दागिने का खरेदी करू नये? तर उत्तर, हा दिवस दान धर्मासाठी, हिशोब, अहंकार आणि संग्रह टाळून आध्यात्मिक वाढ साधावी असा त्यामागचा हेतू राहतो. प्रश्न, घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास काय उपाय करावा? उत्तर, स्वामींच्या फोटोसमोर गंध फुलांनी पूजन करून घंटानाद नक्कीच करावा. प्रश्न, व्यवसायात नुकसान होत असेल तर? उत्तर, दुकान किंवा मग ऑफिसमध्ये गुरुवारी गंधफुल वाहा आणि स्वामी मंत्र वाचा. प्रश्न, लग्न जमत नसेल तर काय करावे? उत्तर, गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन पिवळं वस्त्र स्वामींना दान द्या. प्रश्न, मुलीचं योग्य स्थळ मिळत नाही यावर उपाय? उत्तर, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप 21 वेळा रोज म्हणा. प्रश्न, कोर्ट केस चालू असेल तर काय उपाय? उत्तर, गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणत केस पेपर समोर ठेवा. प्रश्न, शत्रू त्रास देत असेल तर काय करावे? उत्तर, स्वामींच्या नावाने 1 लिंबू मंत्र जपत 7 वेळा फिरवून घराबाहेर टाका. प्रश्न, मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी काय करावे? उत्तर, झोपण्यापूर्वी स्वामींचा फोटो डोळ्यासमोर ठेवून जय स्वामी समर्थ असं 11 वेळा म्हणा. प्रश्न, मुलाला नोकरी मिळत नाहीये याच्यावर उपाय काय? उत्तर, गुरुवारी केशरचा तिलक लावा व स्वामींचं नामस्मरण मुलाला करायला लावा. प्रश्न, स्वप्नदोष किंवा वाईट स्वप्न त्रास देत असतील तर काय करावे? उत्तर, उशीखाली स्वामींचा फोटो किंवा मग आणि गंध लावलेली सुपारी ठेवा. प्रश्न, अपघात टाळण्यासाठी उपाय? उत्तर, वाहनावर जय जय स्वामी समर्थ लिहा व दररोज स्वामी समर्थांना प्रार्थना करा. प्रश्न, लहान बाळ रडतं किंवा मग झोपत नाही तर काय करावे? उत्तर, त्याच्या कपाळावर थोडंसं पाणी व गंध लावून स्वामींचा जप करा. प्रश्न, घरात वारंवार आजार होत असल्यास उपाय? उत्तर, दर गुरुवारी घरात गूळ, हळद, गंध वाहून स्वामींची प्रार्थना करा. प्रश्न, स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य सर्वात प्रिय आहे? तर उत्तर, बत्ताशे, केळी, पिवळा प्रसाद जसे शिरा, पिठलं, भात. श्रद्धेने दिलेला कोणताही अन्नप्रसाद स्वामी स्वीकारतात. प्रश्न, स्वामी समर्थांची सेवा कोणत्या वयात सुरू करावी? उत्तर, कोणतेही वय चालते. श्रद्धा असेल तिथे वयाचे बंधन नसते. लहानपणापासून भक्तीची सवय लागल्यास जीवन मार्गी लागतो. प्रश्न, स्वामी समर्थांनी कोणता संदेश दिला? उत्तर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आजही संकटात आधार देतो. प्रश्न, स्वामी समर्थांना फूल अर्पण करताना कोणती घ्यावीत? उत्तर, पिवळी झेंडूची फुलं, सोनटक्का आणि कमळ अर्पण केल्याने कार्य सिद्ध होते. प्रश्न, स्वामी समर्थ मंत्र रोज किती वेळा म्हणावा? तर उत्तर, ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र दिवसातून किमान 11 वेळा तरी नक्कीच म्हणावा. प्रश्न, स्वामी समर्थांची कृपा ओढण्यासाठी काय करावं? उत्तर, दर गुरुवारी त्यांना पिवळं फूल नैवेद्य अर्पण करा आणि मनापासून त्यांचं नामस्मरण करा. प्रश्न, स्वामी समर्थांची आरती कोणती? तर उत्तर, जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ ही स्वामी समर्थांची पारंपरिक आरती आहे, गुरुवारी म्हणावी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.